आज आपण एका महत्वाच्या चॅप्टरला पाठाला सुरुवात करणार आहोत. जर बघायला गेलो तर हे चॅप्टर तुमच्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग म्हणजेच सामाजिक आरोग्य परिचर्या व हेल्थ सेंटर मॅनेजमेंट म्हणजेच काय आरोग्य केंद्र व्यवस्थापन या विषयातील अत्यंत महत्वाचा मुद्दा, अत्यंत महत्वाचा टॉपिक म्हणून ओळखला जातो. का तर असं तर या मुद्द्यावरती किंवा या टॉपिक वरती वारंवार काय विचारले जात असतात, प्रश्न विचारले जात असतात. वारंवार परीक्षेमध्ये काय विचारले जात असतात, प्रश्न विचारले जात असतात. कुठकुठले प्रश्न विचारले जातात सांगतो, लिहून घ्या. पहिला प्रश्न, संवादाची व्याख्या लिहा. संवाद, संभाषण किंवा संप्रेषण वेगवेगळे आहेत का? नाही, समानार्थी शब्द आहेत. कम्युनिकेशनला किती वर्ड आहेत मराठीमध्ये, किती शब्द आहेत? तर 3 शब्द आहेत. पहिला संप्रेषण, दुसरा संवाद आणि तिसरा संभाषण. पहिला प्रश्न परीक्षेमध्ये काय विचारला जातो? संवादाची व्याख्या. दुसरा प्रश्न सांगतो तो म्हणजे संवादाची प्रक्रिया. संवादाची प्रक्रिया. तिसरा प्रश्न तो म्हणजे संवादाचे प्रकार. आणि चौथा शेवटचा प्रश्न तो म्हणजे संवादात, संभाषणात किंवा संप्रेषणामध्ये येणाऱ्या अडचणी लिहा, अडथळे लिहा. संवाद, संभाषण किंवा संप्रेषण मध्ये येणारे अडथळे लिहा हा शेवटचा प्रश्न विचारला जात असतो. 15 मार्काला हमखास विचारला जाणारा हा प्रश्न असतो. जर 15 मार्काला कधी काळी विचारला गेला नाही तर याच्यावरती 2 मार्काची व्याख्या ही विचारलीच जात असते. म्हणून मुद्द्याचं महत्व लक्षात घेऊन आपण मुद्द्याला काय करू, सुरुवात करू. सर्वात आधी आपण बघूया संवादाची व्याख्या. सर्वात आधी आपण काय बघूया, संवादाची व्याख्या. काय असतो संवाद? जर आपण बघायला गेलो इतर व्याख्या तर इतर व्याख्यांमध्ये काय सांगितलेलं असतं, एखाद्या व्यक्तीच्या मनात आलेले विचार, भावना दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे यालाच काय म्हणत असतात? संवाद, संभाषण किंवा संप्रेषण असे म्हणत असतात. संवाद म्हणजे माहिती किंवा विचारांचे आदान प्रदान, आयात निर्यात. आदान प्रदान म्हणजे काय? एका व्यक्तीकडून ती माहिती दिली जाते, तीच माहिती दुसरा व्यक्ती परत समोरच्याला देतो. याच्यामध्ये 2 व्यक्ती असतात. कोण कोण असतो? पहिला जो माहिती देणारा असतो त्याला काय म्हणतो आपण? प्रेरक असे म्हणतो. जो माहिती घेणारा असतो त्याला काय म्हणतो आपण? ग्राहक असे म्हणतो. तर संवाद म्हणजे काय? संवाद म्हणजे माहिती किंवा विचारांचे आदान प्रदान जो नर्स आणि रुग्ण किंवा त्यांच्या देखरेख करणाऱ्याद्वारे केला जातो. फक्त नर्स आणि पेशंटच संवाद करतात असं आहे का? नाही. तर पेशंटची जो देखरेख करतोय, सुविधा पुरवतोय आरोग्य कर्मचारी, मग तो MPW असेल, आशा वर्कर असेल, हे पण काय करत असतात? संवादाची प्रक्रिया फॉलो करत असतात, संवादाची प्रक्रियेला जात असतात. चांगला संवाद उपचार प्रक्रिया सुलभ करतो आणि रुग्णांच्या अनुपालनामध्ये सुधारणा करतो. जर आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन केले, चांगला संवाद कोणासोबत साधला? आपल्या रुग्णासोबत साधला. चांगला संवाद कोणासोबत साधला? आपल्या रुग्णासोबत साधला तर काय होते? उपचाराची जी प्रक्रिया आहे ती काय होत असते? सुलभ होत असते. उपचाराची प्रक्रिया कशी होत असते? सुलभ होत असते. कसं काय सुलभ होईल? उदाहरणार्थ जर सांगायला गेलो, ज्या वेळेस रुग्ण आपल्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल होतो, कशासाठी दाखल होतो? उपचारासाठी. दाखल झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये अनेक समस्या असतात, अनेक शंका असतात. उदाहरणार्थ, मी आजारामधनं बरा होईल का? बरोबर. मला दिले जाणारे औषध ह्या आजारासाठी पुरेपूर आहे का? बरोबर. मला झालेला आजार हा गंभीर स्वरूपाचा आहे का? असे प्रश्न, अशा समस्या कोणाच्या मनात निर्माण होतील? आपल्या रुग्णाच्या मनात निर्माण होतील. कोणाच्या मनात निर्माण होतील? आपल्या रुग्णाच्या मनामध्ये निर्माण होतील. बरोबर. हे समस्या दूर करण्यासाठी, या शंका दूर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? इंजेक्शन द्यावं लागतं का? नाही. मग काय करावं लागतं? त्यांच्यासोबत संवाद साधावा लागतो. काय करावं लागतं? त्याच्यासाठी संवाद साधावा लागतं. समजलं संवादाचं महत्व? प्रत्येक गोष्ट, प्रत्येक चॅप्टर नर्सिंगच्या सिलेबस मध्ये देण्यामागे काहीतरी काय असतं? कारण असतं. विनाकारण कुठलाही चॅप्टर, कुठलाही टॉपिक आपल्या नर्सिंगच्या अभ्यासक्रमामध्ये जोडला गेलेला आहे का? उत्तर आहे नाही. प्रत्येक गोष्ट शिकण्यामागे नर्सिंग मध्ये काय आहे? कारण आहे.
कम्युनिकेशन शिकतोय, कम्युनिकेशन आणि ट्रीटमेंटचा काही संबंध आहे का? मी सांगेल नाही. पण जर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन केलं नाही तर काय होईल? रुग्णाच्या किंवा लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतील. बरोबर. ते गैरसमज दूर करण्यासाठी आपल्याला कशाचा आधार घ्यावा लागेल? तर इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचा किंवा चांगल्या संवादाचा. इफेक्टिव्ह म्हणजे काय? चांगलं. कम्युनिकेशन म्हणजे काय? संवाद. इफेक्टिव्ह म्हणजे काय? चांगलं. कम्युनिकेशन म्हणजे काय? संवाद. संवादाची व्याख्या आली लक्षामध्ये? जाऊ पुढे. चला आता आपण काय बघूया? संवादाचे महत्व. ठीक आहे. संवादाचे महत्व सांगण्याआधी तुम्ही संवादाची व्याख्या लिहून घ्या. लिहिलं? ओके. नेक्स्ट आपण काय बघू? संवादाचे महत्व. इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन. सर्वात पहिलं महत्व आहे ते म्हणजे रुग्णांचा विश्वास जिंकणे. रुग्णांचा विश्वास. चांगला संवाद चांगल्या संवादाने काय होत असतं? रुग्णाचा विश्वास मिळत असतो. जर आपण आपल्या रुग्णासोबत चांगला संवाद साधला तर आपल्या पेशंटचा आपल्यावर काय बसत असतो? विश्वास बसत असतो. आणि त्याच्यानं काय होते? उपचार प्रक्रिया काय होत असते? सुलभ होत असते. कसं काय सुलभ होईल? तुम्ही इफेक्टिव्ह कम्युनिकेशन केले. एखाद्या रुग्णाला तुम्ही इंजेक्शन देण्यासाठी गेले, बरोबर. ते इंजेक्शन द्यायच्या वेळेस तुम्ही त्याला सांगा की इंजेक्शन तुम्ही कशावर देताय? हातावर देताय का इंट्राव्हेनसली देताय? सांगितल्यानं काय फरक पडेल? रुग्णाला माहिती मिळेल. त्याच्यामुळे तो काय होईल? उपचारासाठी लवकरात लवकर काय होईल? तयार होऊन जाईल. उपचारासाठी लवकरात लवकर काय होईल? तयार होईल. पुढे उपचारामध्ये मदत. संवादामुळे उपचार प्रक्रियेत रुग्ण अधिक सक्रियपणे सहभागी होतात. पुढील महत्व समज आणि सहकार्य. संवादामुळे रुग्ण आणि नर्स यांमध्ये उत्तम समज आणि सहकार्य वाढते. तुम्ही जर प्रत्येक गोष्ट तुमच्या रुग्णासोबत संवाद साधून केली, प्रत्येक उपचार पद्धत तुमच्या रुग्णासोबत संवाद साधून केली तर रुग्ण पण काय होईल? तुमच्या कशाला? तुमच्या उपचार पद्धतीला काय करेल? हामी भरेल. तुमच्या उपचार पद्धतीला काय करेल? हामी भरेल ना? कस काय भरेल? उदाहरणांवर जर सांगायचं म्हटलं तर ट्युबरक्युलोसिसचं पेशंट, क्षयरोगाचं पेशंट,
आपल्याकडे आलं, आपल्याला त्याचं कशा लक्षण, कोणते लक्षण दिसत आहेत? क्षयरोगाचे लक्षण दिसत आहेत. कोणते लक्षण दिसत आहेत? क्षयरोगाचे लक्षण दिसत आहेत. जर आपण त्याची तुंकीची तपासणी केली, तुंकीची तपासणी केली तर तुंकीच्या तपासणीमुळे काय निघेल? त्याच्यामध्ये क्षयरोगाचे बॅक्टेरिया, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलर निघतील. मग त्याच्यानंतर आपण काय करू? त्याला टॉर्च थेरपीच्या अंतर्गत उपचार देऊ. तुम्हाला माहिती का टॉर्च थेरपी म्हणजे काय असतं? डायरेक्ट ऑब्झर्वेशनल थेरपी, डायरेक्ट ऑब्झर्वेशन थेरपी. याच्यामध्ये काय करतात? रुग्णाला आपल्या नजरेच्या समोर ठेवून औषध उपचार देत असतात. काही काही वेळेस अशी समस्या येते की ते औषध उपचार घेण्यासाठी रुग्ण काय असतो? तयार होत नसतो. ते औषध उपचार घेण्यासाठी रुग्ण तयार होत नसतो. मग या टायमाला काय निर्माण होते? समस्या निर्माण होते. आपल्याला तर आता रुग्णाला बरं करायचं आहे, म्हणजेच काय करायचे? रुग्णाला आपल्याला औषध द्यायचे, पण औषध द्यायला रुग्ण तयार आहे का? नाही. तर अशा वेळेस काय कामी येते? अशा वेळेस इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजेच काय? चांगला संवाद हा कामी येत असतो. चांगला संवाद. तुम्ही तुमच्या रुग्णाला सांगितलं, काका, मावशी, ताई, जर तुम्ही गोळ्या घेतल्या नाहीत तर आजार लवकर बरा होईल का? नाही. आजार लवकर बरा होईल का? नाही. गोळीचा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या साईड इफेक्ट जाणवणार नाही. गोळीचा कुठलाही तुम्हाला साईड इफेक्ट जाणवणार नाही. मी गॅरंटी घेते ना, मी गॅरंटी घेतो. असं जर तुम्ही तुमच्या रुग्णाला सांगितलं, रुग्ण गोळी घेईल का? आरामात घेईल ना. आणि न सांगता तुम्ही औषध द्या, ही गोळी घेऊन घ्या, ते एवढ्या मोठ्या मोठ्या गोळ्या बघून पेशंट पण घाबरून जातो. कशाची का बरं देते? बरोबर विचारेल. जर आपण त्यांच्याशी संवाद साधला नाही, तुम्हाला काय केलेलं, आम्ही गोळी दिलेली ना हातामध्ये, तुम्ही काय करा, तिला घेऊन घ्या, तुमचं काम तेवढंच आहे, तर घेईल का तो? नाही घेणार. बरोबर. तर अशा वेळेस काय कामी येत असते? तर अशा वेळेस इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हे कामी येत असेल. चांगला संवाद जर साधला तर दवाखान्याचे जे कार्य असतं त्या कार्याची क्षमता काय होत असते? वाढत असते. हे काय होतं? शेवटचं महत्व कशाचं? संवादाचं. पुढे सर्वात महत्वाचं परीक्षेमध्ये विचारलं जाणार संवादाचे प्रकार. काय विचारलं जातं परीक्षेमध्ये? सर्वात जास्त संवादाचे प्रकार. एकूण किती प्रकार आहेत संवादाचे? 2. संवादाचे किती प्रकार? संवादाचे किती प्रकार? 2. पहिला शाब्दिक, दुसरा शाब्दिकला समानार्थी शब्द वाचिक संवाद, अशाब्दिकला समानार्थी शब्द अवाचिक संवाद. शाब्दिकला समानार्थी शब्द काय आहे? वाचिक संवाद. अशाब्दिकला समानार्थी शब्द काय आहे? अवाचिक संवाद. शाब्दिक संवाद म्हणजेच व्हर्बल कम्युनिकेशन, अशाब्दिक संवाद म्हणजेच नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. शाब्दिक संवाद म्हणजेच काय? व्हर्बल कम्युनिकेशन. आणि अशाब्दिक संवाद म्हणजेच काय? नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. शाब्दिक संवादामध्ये शब्दांचा वापर करून विचार किंवा माहिती व्यक्त केली जात असते. भाषा संवादाचा महत्वाचा भाग असतो. भाषा संवादाचा काय असतो? शाब्दिक संवादामध्ये महत्वाचा भाग असतो, जेणेकरून माहिती सुस्पष्टपणे देणे काय होत असतं? शक्य होत असतं. पुढे आपण बघूया अशाब्दिक संवाद किंवा अवाचिक संवाद. इशारे. इशारे म्हणजेच काय? हातवारे माहिती तुम्हाला? जर तुम्हाला कोणाला नाही बोलायचं राहिलं, आपण काय करतो? लगेच मान 2 वेळेस विरुद्ध दिशेने वळवतो. म्हणजेच काय झालं? त्याचं उत्तर काय झालं? नाही. विरुद्ध दिशेने वळवले की उत्तर काय झालं? नाही. जर आपल्याला होकार भरायचं असेल, हो बोलायचं असेल कुठल्या तरी गोष्टीला काय बोलायचं असेल? हो बोलायचं असेल, तर आपण मान लगेच काय? वरून खाली 2 वेळेस वळवली की त्याचं उत्तर काय झालं? हो झालं. या अशा प्रकारच्या संभाषणाला काय म्हणतात? अशाब्दिक संवाद किंवा अवाचिक संवाद, ज्यामध्ये काय असतं? इशारे, चेहऱ्याचे हावभाव. जर एखादी गोष्ट दुःखाची आपण ऐकत असतो तर आपल्या चेहऱ्यावर लगेच काय येतं? फॅशियल एक्सप्रेशन, चेहऱ्याचे हावभाव कसे राहतात? दुःखाचे राहतात. आनंदाची गोष्ट असेल तर आपण काय करतो? तिला हसून हसून ऐकतो. डोळ्यांचा संपर्क म्हणजेच काय? आय कॉन्टॅक्ट. शरीराचे हावभाव यांचा वापर अशाब्दिक संवादामध्ये केला जातो. अशा प्रकारचा संवाद वाचन किंवा ऐकण्यास असमर्थ असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरतो. ठीक आहे. लिहून घ्या संवादाचे प्रकार.
चला लिहिलं. नेक्स्ट आपण का बघूया संवादाचा पहिला प्रकार, तो म्हणजे शाब्दिक किंवा वाचिक संवाद. काय बघू आपण? शाब्दिक किंवा वाचिक संवाद, दॅट इज व्हर्बल कम्युनिकेशन. त्याच्यात पहिला प्रकार तो म्हणजे साधारण संभाषण, साधारण संवाद, दॅट इज इनफॉर्मल कम्युनिकेशन. इनफॉर्मलला साधारण संवादाला दुसरा शब्द जर सांगायला गेलो तर अनौपचारिक संवाद. कुठला संवाद? अनौपचारिक संवाद. कुठला संवाद? अनौपचारिक. बरोबर. अनौपचारिक संवाद किंवा साधारण संभाषण हे मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा सहलींमध्ये व्यक्त केले जाते. या प्रकारातील संवादात साधारणतः अनौपचारिकता आणि सहजता असते. इथे भाषा सोपी आणि सामान्य असते. हे संवाद सहसा घरच्या वातावरणात, मित्रांमध्ये किंवा सहकार्यांमध्ये होतात. उदाहरणार्थ, तुम्ही कसे आहात किंवा तुम्ही काय करीत आहात यांसारखी प्रश्नावली विचारली जाते. बरोबर. तुमच्या मित्रमैत्रिणी, तुमच्या घरच्यांसोबत किंवा बाहेरच्यांसोबत तुम्ही जो प्रकाराचा संवाद करतात त्या प्रकाराच्या संवादाला काय म्हणतात? अनौपचारिक संवाद. म्हणजेच काय? इनफॉर्मल कम्युनिकेशन. तुमच्या टीचर सोबत तुम्ही इनफॉर्मल कम्युनिकेशन करू शकता का? करू शकता? टीचर सोबत इनफॉर्मल कम्युनिकेशन करू शकता? नाही. बरोबर. टीचर सोबत कुठलं असतं? फॉर्मल कम्युनिकेशन. एखाद्या बाजारामध्ये गेले, त्या बाजारामध्ये दुकानदारासोबत जो तुम्ही संवाद साधता तो कशा प्रकारचा राहतो? औपचारिक का अनौपचारिक? त्यांना विचारू शकता तुम्ही, काका जेवले का? बोलू शकतो? बोलू शकतो. रुग्णासोबतचा संवाद औपचारिक असेल का अनौपचारिक असेल? पेशंट सोबतचा अनौपचारिक नसेल. कसं असेल? औपचारिक. म्हणून आपण आता पुढे काय बघूया? औपचारिक संभाषण. पहिला समजला अनौपचारिक. अनौपचारिक म्हणजेच काय? तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबातील व्यक्तींसोबत. बरोबर. किंवा तुमचे सहकारी म्हणजे आपण ज्यांच्यासोबत कामाला जातो ते. सहकारी म्हणजेच कोण? आपण ज्यांच्यासोबत कामाला जातो ते व्यक्ती. त्यांच्यासोबत आपण जे संभाषण करतो ते संभाषण कशा प्रकाराचं असतं? तर इनफॉर्मल म्हणजेच काय? अनौपचारिक पद्धतीचं संभाषण हे असतं. पुढे आपण बघूया औपचारिक पद्धतीचं संभाषण. औपचारिक संभाषण हे प्रामुख्याने व्यावसायिक, शासकीय किंवा शैक्षणिक क्षेत्रातील संवाद असते. ह्या प्रकारात प्रोटोकॉल, शिष्टाचार आणि आस्थेची आवश्यकता असते. अधिकारी, वरिष्ठ किंवा प्रोफेसरशी संवाद करताना हे प्रकार वापरले जातात. उदाहरणार्थ, गुड मॉर्निंग म्हणजेच काय? सुप्रभात. मला आपल्याशी काही महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. किंवा अजून काय असेल? मे आय कम इन? मी आत येऊ शकतो का? हे देखील कशा प्रकारच्या संवादामध्ये येतं? औपचारिक ह्या प्रकारच्या संवादामध्ये येत असतं. नंतर येतं पर्सनल कम्युनिकेशन म्हणजेच काय? वैयक्तिक संभाषण. व्यक्तीच्या भावना आणि व्यक्तिगत जीवनाशी संबंधित असलेलं हे संभाषण किंवा हे संवाद असतं. हे संवाद मुख्यतः खाजगी असतात, जे कुटुंब, मित्र किंवा प्रिय व्यक्तींमध्ये होतात. इथे व्यक्ती स्वतःच्या भावना, विचार किंवा चिंता व्यक्त करतात. उदाहरणार्थ, माझं मन खूप दुखावलं आहे, तुम्ही थोडस ऐका. किंवा दुसरं सांगायचं जर म्हटलं, मी तुला काहीतरी एक गोष्ट सांगते, ती गोष्ट तू कोणाला सांगू नको. बरोबर. मी एखादी गोष्ट सांगते, ती याला सांगू नको, हिला सांगू नको. अशा प्रकारचं जे संभाषण असतं ते कसं असतं? फॉर पर्सनल कम्युनिकेशन, वैयक्तिक संभाषण. चौथा प्रकार येतो प्रस्ताव किंवा सूचना, प्रपोजल किंवा सजेशन. हा संवाद एखादी नवीन कल्पना, सूचना किंवा मार्गदर्शन देण्यासाठी केला जातो. हे अनेक वेगवेगळ्या संदर्भात असू शकतात, जसे की कार्यशाळांमध्ये वर्कशॉप. कार्यशाळा म्हणजेच काय? वर्कशॉप. बैठक म्हणजेच काय? मीटिंग. किंवा शालेय प्रकल्पांमध्ये. उदाहरणार्थ, आपण हा प्रकल्प 2 टप्प्यात पूर्ण करायचा का? किंवा माझ्या मते आपल्याला या योजना थोडा बदल करावा. अशा प्रकारच्या संवादाला काय म्हणतात?
प्रस्ताव किंवा सूचना असं म्हणतात. तुम्हाला उद्यापासून शूज घालूनच कॉलेजला यायचं आहे. हा कुठला संवाद झाला? कुठला संवाद झाला? सूचना किंवा प्रस्ताव. सर उद्यापासून आमची तुम्ही काय करा, रिव्हिजन घ्या. हे काय झालं? तुमचा प्रस्ताव. काय झालं? तुमचा प्रस्ताव. बरोबर. उद्यापासून तुम्हाला शार्प 10 वाजता यायचं आहे. 10 वाजेनंतर 1 मिनिटही लेट लेक्चरला चालणार नाही. ही काय झाली? सूचना. या अशा प्रकारच्या संवादाला, अशा प्रकारच्या संभाषणाला काय म्हणतात? प्रस्ताव किंवा सूचना. म्हणजेच काय? प्रपोजल किंवा सजेशन. आलं लक्षामध्ये? नक्की याच्यामध्ये न समजण्यासारखं काही आहे का? नाही. जेवढेही आपण आतापर्यंत संभाषण किंवा संवाद बघितले, हे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय करत असतो? बघत असतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय करत असतो? बघत असतो. पुढे काय येतं? 5वं ते म्हणजे चर्चा. चर्चा म्हणजेच काय? डिस्कशन. चर्चा म्हणजेच काय? डिस्कशन. चर्चा ही विचारांची सूचना, अनुभव किंवा मत सांगण्यासाठी केली जाते. एखादी तुमच्या मनामध्ये आलेली आयडिया असेल, एखादा प्लॅन असेल, ते तुम्हाला सांगायचं आहे. त्या टायमाला तुम्ही काय करणार? डिस्कशन करणार. बरोबर. आपल्याला सरांकडे इम्पॉर्टंट क्वेश्चन मागायला जायचं आहे. सगळ्यांसोबत केलं डिस्कशन आणि गेलं सरांकडे प्रश्न मागायला. काय केलं? त्याच्या आधी तुम्ही चर्चा केली. चर्चा केली म्हणजेच काय केलं? डिस्कशन केलं. त्याच्यानंतरच ती गोष्ट केली ना. कुठलीही कार्य करायची असेल त्याच्यासाठी आपण काय करतो? त्याआधी डिस्कशन करत असतो, चर्चा करत असतो. बरोबर. व्हेरी गुड. 2 किंवा अधिक व्यक्ती आपापसात काय करतात? विचारांची देवाणघेवाण करतात. फक्त एका व्यक्तीने सांगितलं इम्पॉर्टंट क्वेश्चन मागायला जायचंय, भेटतील का? हा. मग आता आपल्याला काय करायचंय? या गोष्टीमध्ये सर्वांना इन्व्हॉल्व करायचंय. मग काय करावं लागेल? सर्वांसोबत चर्चा. सर्वांसोबत काय करावं लागेल? चर्चा. चर्चा म्हणजेच काय? डिस्कशन. डिस्कशन केलं. हा. फक्त एका व्यक्तीसोबत केलं का? नाही. 2 व्यक्तींसोबत केलं का? नाही. 2 व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींसोबत आपण काय केली? चर्चा केली. 2 व्यक्तींसोबत, 2 व्यक्तींपेक्षा अधिक लोकांसोबत आपण काय केलं? संभाषण केलं. 2 व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींसोबत आपण काय केलं? संभाषण केलं. अशाच प्रकारच्या संभाषणाला काय म्हणतात? डिस्कशन, चर्चा असं म्हणतात. 2 किंवा अधिक व्यक्तींपेक्षा आपण काय केलं? संभाषण केलं. अशाच प्रकारच्या संभाषणाला, संवादाला काय म्हणतात? डिस्कशन किंवा चर्चा असे म्हणतात. याच्याबद्दल जास्त काही बोलत नाही, जास्त काही वाचत नाही, कारण की डिस्कशन तुम्ही रोज करत असतात. त्याबद्दल तुम्ही तोंडी मांडणी पेपरामध्ये करू शकतात. काय असतं डिस्कशन? तर सांगायची गरज आहे का? नाही. पुढील प्रकार येतो म्हणजे मोटिवेशनल कम्युनिकेशन. पुढील प्रकार कोणता आहे? मोटिवेशनल कम्युनिकेशन. प्रेरणा देणारे संभाषण. मोटिवेशनल कम्युनिकेशनला काय म्हणतात मराठीत? प्रेरणा देणारे संभाषण. प्रेरणा देणारे संभाषण हे लोकांना प्रेरित करण्यासाठी, उत्साही बनवण्यासाठी किंवा त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी केले जातात. ज्या टायमाला तुमचा रुग्ण, तुमचा पेशंट खचलेला असेल, त्याला आता काय झालेला आहे? विश्वास झालेला आहे काय की मी आता ह्या आजारापासून काय होऊ शकत नाही, बराच होऊ शकत नाही. उदाहरणार्थ सांगतो, एखादा रुग्ण आहे, त्याचा झाला आरटीए. आरटीए म्हणजे काय? रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट. रस्त्याने जात असताना काय झाला? ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यामुळे काय झालं? अपघात झाल्यामुळे काय झालं? त्याच्या पायाला खूप जास्त मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली. त्याच्या पायाचं काय करावं लागलं? अँप्युटेशन करावं लागलं. अँप्युटेशन करणं म्हणजे काय करणं? पायाचा भाग कापून वेगळा करणं. त्याच्या मनामध्ये काय भरली जाईल? निगेटिव्हिटी. निगेटिव्हिटी म्हणजे काय? नकारात्मक. कशाबद्दल? की मी आता आयुष्यामध्ये कधीच चालू शकत नाही. अशा टायमाला जे संभाषण कामी येतं, अशा प्रकारच्या संभाषणाला काय म्हणतात? मोटिवेशनल कम्युनिकेशन. प्रेरणा देणारं संभाषण असं म्हणतात. पाय तुटला तरी काय झालं? आता काय आलेले? आर्टिफिशियल काय आलेले? लेग आलेले. ते बसून घेतले की तुम्हाला काका चालता येईल. कुठल्याही प्रकारचे तुम्हाला आधार घ्यायची गरज आहे का? नाही. तुम्ही आर्टिफिशियली म्हणजे काय? कृत्रिमरित्या तुमच्या पायाचं काय करू शकतात? रोपण करू शकतात आणि भविष्यामध्ये तुम्ही त्या पायावरती काय करू शकतात? चालू शकतात.
ऍक्सिडेंट झाला, खूप मोठी गोष्ट आहे, तुमचा जीव तर वाचला, असं बोललं तर त्याच्या मनातली जी निगेटिव्हिटी आहे, निगेटिव्हिटी म्हणजेच काय, नैराश्य आहे, जे निगेटिव्ह विचार आहेत ते चालले जातील आणि त्याच्या मनामध्ये काय होऊन जातील, सकारात्मक विचार येतील. बरोबर. कशामुळे आले तर आपण त्याच्यासोबत काय केलं, प्रेरणा देणारे संभाषण म्हणजेच काय, मोटिवेशनल कम्युनिकेशन केलं. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं, संदीप माहेश्वरी ऐकलेलं नाव, नाही ऐकलेलं आहे? संदीप माहेश्वरीचं ऐकलं असेल, त्यांची व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल काय असतं मोटिवेशनल कम्युनिकेशन. पुढं 7वा प्रकार तो म्हणजे क्वेश्चन अँड आन्सर. क्वेश्चन अँड आन्सर म्हणजेच काय, मराठीमध्ये काय म्हणतात क्वेश्चन अँड आन्सरला, प्रश्नोत्तरे. प्रश्नोत्तरे संभाषण हे दोन व्यक्ती किंवा गटांमधील एक प्रश्न आणि त्याचे उत्तर असते. दोन व्यक्ती किंवा अधिक व्यक्तींमधलं एक प्रश्न आणि त्याचे काय असतं, उत्तर असतं. प्रश्न विचारला जातो आणि त्यावर काय केलं जात असतं, उत्तर दिले जात असते. हे संप्रेषण, हे संभाषण सहसा मुलाखत म्हणजेच काय, इंटरव्ह्यू, मुलाखत म्हणजेच काय, इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जातं. शालेय क्लासेसमध्ये किंवा वादविवादांच्या वेळी हे होऊ शकतं. शालेय क्लासेसमध्ये कसं काय विचारलं जातं, उदाहरणार्थ सांगतो, एखादा टॉपिक शिकवला, एखादा चॅप्टर शिकवलं, त्यावरती शिक्षकांनी तुम्हाला विचारला प्रश्न, त्यावरती तुम्हाला काय विचारला प्रश्न, तुम्ही काय दिलं त्याचं उत्तर. उत्तर दिल्यानंतर समजा त्या चॅप्टर बद्दल किंवा त्या टॉपिक बद्दल तुमच्या मनात काय असतील प्रश्न, परत उत्तर दिल्यानंतर तुम्ही तुमची भूमिका कशाची केली, प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीची. लगेच तुम्ही सरांना काय विचारला, शिक्षकांना काय विचारला, प्रश्न विचारला. अशा प्रकारच्या संवादाला किंवा संभाषणाला काय म्हणतात, प्रश्न उत्तरी संभाषण. बरोबर. सगळ्यात बारीक आठवं काय, समारंभातील संभाषण, समारंभातील भाषण किंवा संभाषण, स्पीच इन सेरेमनीज. समारंभातील भाषण म्हणजे काही विशेष समारंभ, कार्यक्रम किंवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये दिले जाणारे भाषण. हे भाषण शिष्टाचार, सन्मान किंवा आदर व्यक्त करण्यासाठी दिले जातात. उदाहरणार्थ सप्तरंग महोत्सवाचा उद्घाटन समारंभ, त्या ठिकाणी जो वक्ता असतो, बोलणारा असतो, तो सांगतो, मी सर्वांचे काय करतो, स्वागत करतो. एखाद्या आपल्या कॉलेजचं गॅदरिंग होतं, नर्सेस डे सेलिब्रेट केला जातो किंवा काय सेलिब्रेट केलं जातं, कल्चरल प्रोग्राम केले जातात. अशा वेळी जे संभाषण होतं ते कसं असतं, शिष्टाचारयुक्त किंवा समारंभातील संभाषण याला म्हणतात. पुढे बघूया 9वा प्रकार तो म्हणजे कविता वाचन. कविता वाचन म्हणजे कवीने किंवा कुणी दुसऱ्या व्यक्तीने कविता वाचून त्या विचारांची किंवा भावना लोकांपर्यंत पोहोचवणे, यालाच काय म्हणतात, कविता वाचन संभाषण असे म्हणतात. जास्त काही महत्वाचं नाही, लक्ष देऊ नका. कवितेबद्दल काय लिहायचं, काय सांगायचं, तेच जे त्याच्या मनात आलं तेच त्यांनी शब्दांमध्ये सजवून लोकांपर्यंत पोहोचवलं. नंतर साक्षात्कार म्हणजेच काय, इंटरव्ह्यू. साक्षात्कार हा एक संचलित संवाद असतो ज्यामध्ये एक व्यक्ती प्रश्न विचारतो, दुसरा व्यक्ती काय करतो, त्याचं उत्तर देतो. इंटरव्ह्यू साक्षात्कार जर विचारला, जास्त काही लिहायची गरज नाही, फक्त एवढं लिहायचं, एक व्यक्ती काय विचारतो प्रश्न, दुसरा व्यक्ती काय करतो, त्याच्यावरती उत्तर देतो. अशा प्रकारच्या संभाषणाला काय म्हणलं जातं, इंटरव्ह्यू किंवा साक्षात्कार संभाषण असं म्हटलं जातं. पुढे येतं मीडिया कम्युनिकेशन. मीडिया म्हणजेच काय, प्रसार माध्यम. उदाहरणार्थ टीव्ही, रेडिओ किंवा इतर मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे जनतेशी केलेला संवाद, यालाच काय म्हणतात, प्रसार माध्यमांशी केलेला संवाद, मीडिया कम्युनिकेशन. टीव्ही, रेडिओ किंवा मीडिया प्लॅटफॉर्म यांच्याद्वारे केलं जाणारं संभाषण, यालाच काय म्हणतात, प्रसार माध्यमांचे संभाषण किंवा प्रसार माध्यमांचा संवाद. इथपर्यंत शिकवलं. काय अडचण असेल तर विचारा. पुढील लेक्चर मध्ये आपण काय बघू, संवादाचा दुसरा प्रकार, दॅट इज अशाब्दिक कम्युनिकेशन. संवादाची प्रक्रिया आणि संवादात येणारे अडथळे. आणि पुढील लेक्चर मध्ये आपलं पूर्ण चॅप्टर काय होऊन जाईल, संपून जाईल, क्लोज होऊन जाईल. सर्वात महत्वाचे चॅप्टर एक परीक्षेमध्ये विचारलंच जाणार चॅप्टर आहे, त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करणं पण अतिशय महत्वाचं आहे. ओके, इथपर्यंत शिकवलं. काय अडचण नक्की